हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एक रेंज ऑफ नंबरचा प्रोग्राम. तर ह्यामध्ये एक स्टार्टिंग नंबर असणार आहे आणि एक एंडिंग नंबर आहे. तर यांच्यामधली जी रेंज आहे ती आपल्याला प्रिंट करायची आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम अँड तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये मी टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपण आज प्रिंट करणार आहोत रेंज ऑफ नंबर. तर ह्यासाठी मला दोन नंबर लागणार आहे, ते म्हणजे एक स्टार्टिंग नंबर आणि एंड नंबर. तर सर्वात आधी आपण बघूया स्टार्ट नंबर. तर STRT स्टार्ट इक्वल टू मी घेतो 2 ला आणि एंड नंबर घेऊ आपण 10, म्हणजे मला 2 पासून 10 पर्यंत नंबर हे प्रिंट व्हायला पाहिजे. तर आता जर मला प्रिंट करायचं आहे आणि एक रेंज, तर मी एक फॉर लूप यूज करेल. तर फॉर, तर ह्यामध्ये फॉर लूपची फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे इनिशियलाइज. तर फर्स्ट इंटेजर आय इक्वल टू मी स्टार्ट, बिकॉज मला स्टार्टिंग पासून प्रिंट करायचे आहे. देन मी कंडिशन चेक करतो की आय हा आपल्या एंड पेक्षा इक्वल आहे किंवा त्यापेक्षा लहान आहे की नाही हे चेक करायला. तर इथं इक्वल टू एंड देन आय प्लस प्लस. ओके, देन फॉर लूपला मी ओपन करून घेतो आणि सिंपल आय ला जस्ट प्रिंट करून घेतो फॉर लूप मध्ये. तर SYSO यामध्ये मला फक्त प्रिंट करायचं आहे आय. याने मला बरोबर आपली जी रेंज आहे ती भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, हे आहे आपल्या प्रोग्रामचं सिंपलचं लॉजिक. तर आता हे लॉजिक यूज करून आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाईप करू आणि त्याला रन करून बघू की आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुली आपल्याला भेटत आहे की नाही. तर चला भेटूया इक्लिप्समध्ये. तर फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं इक्लिप्समध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे दोन नंबर, एक स्टार्टिंग अँड एंड. तर इंटेजर STRT स्टार्ट इक्वल टू 2. देन आपण त्याला प्रिंट करून घेऊ SYSO STARTING स्टार्टिंग नंबर कॉन्कॅटिनेशन STRT स्टार्ट. ओके, लास्ट नंबर साठी तर इंटेजर AND एंड इक्वल टू 10. तर आपण आता त्याला प्रिंट करून घेऊ. लास्ट नंबर ओके. आता आपण त्यांना प्रिंट करू, म्हणजे त्यांच्यामधली रेंज जी आहे ती प्रिंट करू. तर त्याच्यासाठी मला हेल्प घ्यावी लागेल फॉर लूपची. तर फॉर स्टार्ट, देन कंडिशन चेक करावी लागेल इक्वल टू एंड आय प्लस प्लस. ओके, आणि आता आपल्याला त्याला करावं लागेल प्रिंट SYSO आय. ओके, तर तुम्ही बघू शकता की आपण आपला प्रोग्राम हा टाईप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपले लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही आणि आपल्याला आउटपुट हे बरोबर भेटत आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंग नंबर हा 2 आहे, लास्ट नंबर आपला 10 आहे आणि आपल्याला भेटलेला आहे 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे त्यांची रेंज. म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम.
तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी स्टार्ट. तर स्टार्ट साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100. त्यामध्ये स्टोअर होईल strt start equal to 2. देन एंड साठी एक कंटेनर क्रिएट होईल. देन त्याचा बेस ऍड्रेस असेल सपोज 200. त्यामध्ये स्टोअर होईल इक्वल टू 10. देन फॉर लूप. तर फॉर मध्ये सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. आय चा बेस ऍड्रेस सपोज असेल 300. त्यामध्ये स्टोअर होईल आ इक्वल टू स्टार्ट. तर स्टार्ट आपल्याकडे आहे 2. ओके. देन इथं कंडिशन चेक होईल. तर कंडिशन अशी आहे, तर आय आपल्याकडे आहे 2 आणि एंड आहे आपल्याकडे 10. तर इथं चेक होईल की 2 हा 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 आहे की नाही. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. तर आय आपल्याकडे आहे 2. तर आता प्रिंट होईल 2. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आहे 2. तर तो होईल 3. देन पुन्हा कंडिशन चेक होईल फॉर लूप ची. तर 3 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं प्रिंट होईल आता 3. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती आता होईल 4. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन पुन्हा प्रिंट होईल आय. तर आय आता आहे आपल्याकडे 4. ओके. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 5. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन प्रिंट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय. तर आय आता आहे आपल्याकडे 5. तो प्रिंट होईल. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती होईल 6. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 6 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं प्रिंट होईल आय. तर आय आता आहे आपल्याकडं. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती होईल आता 7. पुन्हा कंडिशन चेक होईल. तर आता आय आपल्याकडे आहे 7. तर 7 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे का चेक होईल. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन प्रिंट आय. तर आय आता आपल्याकडे आहे 7 प्रिंट होईल. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर तो होईल 8. तर आता आपल्याकडे आय ची व्हॅल्यू 8 आहे. देन पुन्हा कंडिशन चेक होईल की 8 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा आय ची व्हॅल्यू प्रिंट होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 8. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती होईल आता 9 आणि आय मध्ये स्टोअर होईल 9. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 9 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा 9 प्रिंट होईल. ओके.
देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर ती आता होईल 10. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 10 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का, तर आता कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन इथं प्रिंट होईल 10. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय होईल 11. देन पुन्हा इथं कंडिशन चेक होईल. इलेवन हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का, तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे आणि आपला फॉर लूप इथं स्टॉप होईल. म्हणजेच आपल्याला आउटपुट भेटेल 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हेच आहे आपल्या प्रोग्रामचं आउटपुट. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.